हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि इथं पहा मी काय करते, म्हणजे ते आम्ही नवीन रूम बांधला आहे, तिथं व्हाईट सिमेंट भरायचं होतं आणि म्हणून माझा नवरा मला म्हटलं का तेवढा रूम धुवून घे आणि मग आपण व्हाईट सिमेंट वगैरे भरू, कारण दरवाजा पण लावायचा होता। तर मी म्हटलं ठीक आहे मी धुते। तर मी काय केलं, मोटर चालू केली आणि रूममध्ये पाणी सगळं भिजवून घेतलं आणि मला वाटलं काय पाणी, तर तिथं एक कॉक पण बसवलं आहे, पाणी जर आपण फरशी वगैरे धुतली अशी तर पाणी जायला। तर मी म्हटलं सोपं काम आहे। आणि आम्ही इथं आणलेत मासे, तुम्ही पाहू शकता। इथं लाईट आहे ना आमच्या इथे चालली, म्हणून कमी जास्त होती आहे। तर आज हे आणलेत मासे आणि मला मासे खायचे होते। तर मी व्हेजिटेबल पण आहे, नॉन व्हेजिटेबल, म्हणजे मला दोन्ही चालतं असं काय नाही। मी व्हेजिटेबलच आहे, तर मला दोन्ही चालतं। तर इथं मासे आणलेत आणि धुवायचं काम मला दिले। मला म्हटले तू स्वच्छ मासे धुव, तर मी मीठ टाकून स्वच्छ मासे धुतलेत। आणि मग त्याला इथं आलं लसूण लावून आणि ते मसाले असतात ना, म्हणजे ते पीठ भेटतं, आम्ही ते पीठ पण आणतो, ते मसाले पीठ आणि मसाले आपले ते लावून हे असं केलं होतं, म्हणजे मॅरिनेट केलं होतं। आणि नंतर आम्ही हे रवा लावून हे असं तळलं त्यांना। तर हे तळून झाले होते मासे, एवढे पीस तळले होते फर्स्ट टाईपला। आणि इथं कसे झाले तर टेस्ट वगैरे आहे का म्हणून मीच इथं खाते पहिले, कारण हे मासे तळून माझ्या नवऱ्याने दिलेत आणि मी खायचं काम करते। बाबा कसे झालेत, टेस्ट आहे का याला। तर इतका अप्रतिम टेस्ट होता याच्यात, एकदम भारी लागत होते। हॉटेलचे मासे पण एवढे भारी लागत नाही, एवढे भारी लागत होते। तर मला म्हणत होते खा तू, आणि मी इथं खात होते, खाऊन पाहिलं म्हणजे कसे झाले कसे नाही झाले, स्वाद आहे का। तर मी इथं टेस्ट करत होते। तर मला तर खूप हे मासे आवडले। तर आम्ही असं प्लॅन केला होता, काही तळलेले काही मासे करायचे आणि काही माशांचं कालवण करायचं। तर इथं मी पाहूनच माझं